आता आपण आलेलो आहोत गुरुद्वारा कॉलनी येथे। जर बघितलं तर भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत हे चारही उमेदवार सध्या लोकांच्या भेटीगाठी करतायत। सध्या पदयात्रा यांची सुरू आहे। यामध्ये जर बघितलं तर श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि रामदास दत्तात्रय दाभाडे हे चारही उमेदवार सध्या पदयात्रा करतायत आणि नागरिकांच्या भेटीगाठी करतायत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की त्यांना नागरिकांमधून कसा रिस्पॉन्स मिळतोय। श्रेयसताई आहेत। श्रेयसताई, काय सांगाल, तुम्ही नागरिकांमध्ये फिरतायत, नक्की नागरिकांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि आतापर्यंत कोणकोणत्या याच्यामध्ये तुम्ही फिरून आलेला आहात? आता सध्या आम्ही गुरुद्वारा कॉलनी येथे फिरतोय। तर प्रचार आमचा चालूच आहे, पण साईड बाय साईड आम्हाला लोक त्यांचे प्रॉब्लेम्स पण सांगतायत, ते पण आम्ही नोट डाऊन करून घेतोय। तर प्रचार आणि प्रॉब्लेम्स असं साईड बाय साईड आम्ही बघत चाललोय। कोणकोणत्या ठिकाणी आता तुम्ही जाऊन आलात? सोमनाथ नगर केलेले, वाघोली ही एरिया केलेली आहे आणि आज आम्ही गुरुद्वारा कॉलनी इथे आलेलो। नक्कीच। ऐश्वर्याताई देखील आहेत, आपण ऐश्वर्याताईंकडून जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, कुठल्या कुठल्या आता ठिकाणी आपण फिरतायत आणि बायका असतील किंवा नागरिक यांमध्ये नक्की काय चर्चा होते? आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। काल आम्ही दोन्ही प्रकारच्या लोकांना भेटलो। आम्ही आमचे जे नवीन नागरिक आहेत, सोसायट्यांमध्ये जे आलेले आहेत, बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना आम्ही वाघोलीच्या सोसायटी केले आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता। छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते वाघोलीमध्ये, ते आम्ही त्यांच्याशी डिस्कस केले। आम्ही खराडीमध्ये कसे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत याची उदाहरणं आम्ही त्यांना दिली। विश्वास त्यांच्या मनात जागवला। त्यानंतर आम्ही संध्याकाळी सोमनाथ नगर, सुनीता नगर मधली प्रत्येक गल्ली, द्वारका गार्डनचा जो एरिया आहे तो, धर्मानगर तो केला, बॉम्बे सॅपर्स कॉलनी केली आणि तिथेही आम्हाला लोक ओळखतात। घराघरात आमच्या सखी मंचाच्या महिला आहेत। तर आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। खूप आनंदी वातावरण होतं आणि द्विगुणित झालाय आमचा आता उत्साह। नक्कीच आपण बघतो या रॅलीमध्ये महिलांचा देखील अतिशय चांगला रिस्पॉन्स दिसतोय। महिला देखील सहभागी आहेत। अनिल दादा आहेत, तसेच रामदास दादा आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। काय सांगाल दादा, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय? मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र लोगाव येथे प्रचाराचा नारळ फोडला आणि त्या दिवशीच आम्हाला जाणीव झाली की लोकांच्यात प्रचंड आनंद आहे, प्रचंड उत्साह आहे आणि लोकांच्या मनातील ज्या काही भावना होता या चारही उमेदवारांविषयी आणि त्या सर्वांनी एकत्र यावे हे त्या माध्यमातून त्या दिवशीच दिसलं। त्या दिवशी एवढे हजारोंच्या संख्येने अलोट गर्दी त्या ठिकाणी नारळ फोडायला जमा झालेली होती। त्याच्यानंतर काली आम्ही वाघोली परिसरात सोसायटी दौरा केला। संध्याकाळी सोमनाथ नगर, सुनीता नगर या सर्व परिसरात, त्या ठिकाणी विमाननगर या परिसरात दौरे झाले। प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी प्रभात फेरी झाली। आजही लोगावमध्ये 3रा दिवस आहे। गुरुद्वार कॉलनीमध्ये सकाळपासून सर्वजण फिरतोय। तर नागरिक तुम्ही पाहताय, इथं हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत आणि खरोखर आनंद वाटतोय की ज्या ठिकाणी आमची इच्छा होती भारतीय जनता पार्टीत जाण्याची आणि पक्षाने देखील विश्वास ठेवला आणि तो विश्वास आणि ती आमची इच्छा आणि ह्याचा लोकांना असणारा आनंद या बहुसंख्येने दिसतोय। त्याच्यामुळे खरोखर आनंद होतोय आणि येणाऱ्या काळात नक्कीच ह्याचं परावर्तन मोठ्या विजयात होईल असं देखील आता नक्की गॅरंटेड वाटतंय। रामदास दादा, तुम्हाला काय वाटतंय, नक्की कशा पद्धतीचा रिस्पॉन्स नागरिक देत आहेत? खरं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीने आमच्या चौघांवर जो विश्वास ठेवला आणि जनतेमध्ये आमच्या चौघांविषयी की हे चौघजण एकत्र येऊन पॅनल तयार झाला पाहिजे आणि जनतेच्या मनात जी भावना होती ती पक्षाने मानली आणि पक्षाने जे आदेश दिला त्यामुळे जनतेला सुद्धा इतका उत्स्फूर्त आनंद जनतेमध्ये आहे। जनता स्वतःहून मतदार बाहेर पडतात आणि लोकांपर्यंत जातात आणि मतदान कशा पद्धतीने घडवून घेतात याचा प्रयत्न करतात। आम्हाला इतकाच मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतोय की आज तुम्ही पाहता की या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी प्रचारामध्ये सहभाग होतात। फक्त आम्ही गुरुद्वारामध्ये उमेदवार आहे म्हणून याच ठिकाणी नाही, प्रत्येक भागामध्ये आमचे 2-2, 4-4 टीमा प्रचारासाठी फिरतात, त्याही ठिकाणी असाच प्रतिसाद मिळत आहे। नक्कीच आपण बघतोय की अतिशय आनंदाच्या वातावरणात सर्वजण मंडळी जे आहे ती पदयात्रा सध्या सुरू आहे। सगळे नागरिकांना भेटतायत, बोलतायत आणि आनंदाचं वातावरण आहे। नागरिकांमध्ये जे काही समस्या आहे त्या देखील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातात। अशा पद्धतीची पदयात्रा आहे पुणे। आदित्य खानवे हे देखील आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी दिसत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल, तुम्ही सर्वजण एकत्रित येत रॅलीमध्ये आता उतरलेले आहात, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि काय सांगाल? प्रथमतः मी एक सूचित करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे। भारतीय जनता पार्टी हे एक परिवाराने काम करतात, एक टीमवर्कने काम करतात। आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे चारही कॅन्डिडेट एकदम सक्षम आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पाहता चारही कॅन्डिडेट
उत्कृष्ट मतांनी विजयी होतील अशी आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि तुम्ही जो आता जनसमुदाय पाहताय, हा जनसमुदाय फक्त हा एरियाचा नाही तर पूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये असाच आम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स भेटतो. आणि अशा प्रकारे आम्ही जी यंत्रणा लावलेली आहे, जी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तशीच यंत्रणा आम्ही प्रभाग क्रमांक 1 ते 6 याच्यामध्ये सुद्धा लावलेली आहे. मी निश्चित सांगतो की प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे 4 उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील आणि असा आम्हाला दृढ विश्वास आहे. आप लोग गुरुद्वारा कॉलोनी में खड़े हैं और हम इसलिए सपोर्ट कर रहे हैं कि मैं एक फौजी हूं और फौज हमेशा देश के लिए जीता है। और आप सबको पता है कि आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो अपने देश का नाम गौरव आगे बढ़ा है, वो शायद अभी तक भारत के इतिहास में कभी नहीं बढ़ा था। और नरेंद्र जी का आशीर्वाद, देवेंद्र जी का आशीर्वाद, दोनों लोग अगर पुनः कॉर्पोरेशन में रहेगा तो आप कल्पना कर सकते हैं कितना चौमुखी विकास खड़ा है। बीजेपी खड़ा है, कौन खड़ा है? कमल खड़ा है। कौन खड़ा है? कमल खड़ा है। सारे नगर सेवक किसके बनेंगे? कमल के बनेंगे। यही भावना से मैं आप सबको धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय जय श्री राम, जय जय श्री मिश्रा, पूर्व प्रदेश उपाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा। मैं आज प्रभाग नंबर 1 से लेकर प्रभाग नंबर 6 तक भारतीय जनता पार्टी के अलावा कोई दूसरा आना ही नहीं है। हम सन 87 से भारतीय जनता पार्टी का काम कर रहे हैं। जिस हिसाब से भारतीय जनता पार्टी का विकास और देश का विकास जिस हिसाब से हुआ है, उस हिसाब से ये आज गुरुद्वारा कॉलोनी का भी विकास होएगा। मैं आपको आश्वासन देना चाहता हूं कि गुरुद्वारा कॉलोनी में 70% वोट भाजपा को ही पड़ेंगे और प्रभाग नंबर 1 से लेकर प्रभाग नंबर 6 तक जितने भी कैंडिडेट हैं, 6 चौको 24 कैंडिडेट भारतीय जनता पार्टी के आएंगे। कमल खिलेगा और देश का विकास होगा, वडगांव शहरी मतदार संघ का विकास होगा।